भागानगर येथील शेकडो वर्षांचा वृक्ष तोडू नये, स्थानिकांची मागणी। प्रभाग 15 मधील भागानगर येथील निकुलेस बिल्डिंग समोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या शेकडो वर्ष जुन्या विशाल वृक्षाच्या संभाव्य तोडीच्या चर्चेने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। हा वृक्ष परिसराची ओळख आणि अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून कोणत्याही परिस्थितीत हा वृक्ष तोडू देणार नाही असा निर्धार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। शहरात वाढत्या बांधकामामुळे जुन्या आणि मोठ्या वृक्षांची संख्या कमी होत असताना शेकडो वर्ष उभ्या असलेल्या या वृक्षावर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत पर्यावरणाशी संबंधित असलेल्या अशा जुन्या वृक्षाची तोड कोणत्याही कारणासाठी होऊ नये अशी मागणी केली आहे। काही लोकांकडून वृक्षतोडीचा प्रयत्न होत असून असे झाल्यास स्थानिक नागरिक एकत्रितपणे त्याला विरोध करणार असल्याचे सांगण्यात येत आहे। प्रशासनाने केवळ तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याची वाट न पाहता या वृक्षाची तातडीने पाहणी करावी। वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली आहे का याची माहिती सार्वजनिक करावी आणि परवानगी नसल्यास वृक्षतोडीचा कोणताही प्रयत्न तातडीने रोखावा अशी मागणी करण्यात आली आहे। हा केवळ एक झाड वाचवण्याचा प्रश्न नाही तर शहरातील नैसर्गिक वारसा जपण्याचा मुद्दा आहे। शेकडो वर्ष या परिसरात उभ्या असलेल्या वृक्षाने अनेक पिढ्या पाहिल्या आहेत। अशा वृक्षांची निर्मिती काही वर्षात करता येत नाही, त्यामुळे विकासाच्या नावाखाली हा नैसर्गिक वारसा नष्ट करण्यास नागरिकांचा तीव्र विरोध आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।